माझिया प्रियाला प्रीत कळेना। या बसा ना। आणि हो, 1 महिन्याचं भाडं आणि डिपॉझिट तुम्हाला अगोदरच द्यावं लागेल। काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। ठीक आहे, मग तुम्ही बसा, मी माझ्या नवऱ्याला सांगून येते। प्रिया तू ठीक आहेस ना? आपलं लग्न झालंय काय सांगितलंस तू? आणि मी काय सांगायचं होतं त्यावेळेस? तू बघतोयस ना सकाळपासून माझं लग्न नाही झालं, त्या एका गोष्टीमुळे सगळेच नाही म्हणताय। तू माझ्यासाठी एक खोटं नाही बोलू शकत। कसला दोस्त आहेस यार तू? तुम्हाला काय वाटलं डॅड? तुम्ही माझं अकाउंट फ्रीज कराल तर मी हार मानीन? माझ्या मुलीने कधीच हार मानू नये असं मला वाटतं। तुर्तास माझी एवढीच अपेक्षा आहे, लवकरात लवकर घरी परत यावंस। जिथे माझ्या मतांना किंमत नाही तिथे मी काय येऊ? आणि खूप पुढे जाण्यासाठी 4 पावलं मागे जावंच लागतं ना डॅड? मला पुढे जाण्यापासून कोणीही थांबू शकत नाही, अगदी तुम्ही सुद्धा नाही। And I will fight till the end. शमिकाचे फोटोज, ममांचे फोटोज, पण सर शमिका आणि तिच्या फॅमिलीचे फोटोज का गोळा करताय? आम्हा दोघांचे इतके फोटोज? ते इंडियात आल्यापासून ते आतापर्यंत आमच्या रिलेशनशिपचा ट्रॅक का ठेवतायच? तरीच मला पहिल्या दिवसापासून वाटत होतं मी बोललं पाहिजे सरांशी। अजित, मला एका गोष्टीची खूपच काळजी वाटते आता, की पोरगी प्रिया त्या अभिजितकडे राहायला गेली म्हणजे ती शमिकाला सारखी भेटणार। मगाशी एवढं तिला समजावून सांगितलं तरी सुद्धा ही पोरगी घरी यायला तयार नाहीये। अजित, आज नाही पण उद्या परवा कधीतरी प्रिया कोण आहे, मी कोण आहे हे जर त्या लोकांना कळलं तर। अजित, आशू आणि शमिका हे माझ्याच मुली आहेत, प्रिया त्यांचीच बहीण आहे। अजित, ही माझ्या आयुष्यातलं खूप मोठं सिक्रेट आहे। हे सगळं काय आहे? मला काहीच कळत नाहीये। शमिका तर म्हणाली होती की तिचे डॅड या जगात नाहीये, मग हे कुठून आले एकदम? माझी ओळख लपवताना सगळ्यात जास्त त्रास मलाच होता। या सगळ्या गोष्टी मी काय आनंदाने करत नाहीये। जर हे शमिकाचे बाबा असतील तर तिला भेटायला काय येत नाही? आणि मुळात इतके दिवस इतकी वर्ष होते तरी कुठे? निघूनच काय केले मुळात? काय कारण असेल या सगळ्या मागचं? संध्या, संध्या आज एकच व्यक्ती आहे या सगळ्या गोष्टींच्या पाठीमाग। कदाचित असंही असेल की डॅड जिवंत आहेत हे ममांना माहितीच नसेल। नाही, पण जर त्या दिवशी त्या ऑफिसमध्ये आल्या होत्या तर त्यांनी डॅडला ओळखलं कसं नाही? त्या दिवशी संध्या ऑफिसमध्ये आली होती, त्या दिवशी मात्र मी घाबरलो होतो, कारण एका सेकंदात तिने मला पकडलं असतं। कारण म्हणजे माणसाचा चेहरा ओळखायला 20 वर्षाचा स्पॅन तसा फार मोठा आहे। आणि जर त्यांना आधीपासून सगळं माहिती आहे तर ते मला का विचारत होते त्या दिवशी? दिस इज माय विजिटिंग कार्ड। उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला भेटा। माझिया प्रियाला